हो, बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये 24 तास डॉक्टरचे पथक होतं. नाव सांग, नाव सांग पटकन. का प्रेसमध्ये आले नाही ते देखील सांग. का त्यांनी प्रेस घेतली नाही ते सांग. का त्यांनी बुलेटिन काढले नाही ते सांग. का ते लोकांसमोर आले नाही ते सांग. नाही सांगू शकत. हा रामदास कदमांनी खोटे आरोप केले आहेत. मी आरोप केले नाहीत, मी संशय व्यक्त केलाय. मी संशय व्यक्त केलाय. आणि आता मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये. मी जातोय ना तुझ्या विरोधामध्ये. आता न्यायालयामध्ये मी जातोय. आणि तू नाकोटेचं काय सांगतोयस? आता पहिल्यांदा अनिल परबची नाकोटेस केली पाहिजे की त्यांनी मर्सिडीज बिल्डरकडनं घेतल्यात की नाही. कोट्यावधी रुपये त्या प्रेम नगरच्या एसआरच्या स्कीममध्ये घेतल्या की नाही याची नाकोटेस ह्या दलालाकडनं झाली पाहिजे. दलाल झाली पाहिजे. पैसे खाणाऱ्याची बिल्डर काढून. आणि हे प्रकरण मी काढलंय. ही फाईल माझ्याकडे आहे. आता मी हे बोलणार आहे. फक्त योगेश कदमचीच तुला फाईल मिळतात का रे अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये? याचा अर्थ काय समजत नाही लोकांना का? सगळं कळतंय. आणि म्हणून मी संशय निर्माण केलेला आहे. या बाबतीमध्ये जी नाकोटीस आहे ती पण अनिल परबची केली पाहिजे. अनिल परबची केली पाहिजे. किती पैसे त्यांनी मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्यासाठी बिल्डरची सुपारी घेऊन किती पैसे घेतले त्याची नाकोटीची अनिल परबची झाली पाहिजे. उद्धव ठाकरेच्या ऐवजी हा खोटं येऊन का बोलतोय ह्याची नाकोटीस झाली पाहिजे. त्यांनी म्हटलंय की मेलेल्या माणसाचे ठसे घेऊन त्याचा उपयोग काय असतो तो तुला माहिती ना. मी कसं सांगू? पण ज्यावेळेला उद्धवजींना मी पुन्हा सांगतो शपथेवर, ज्यावेळेला उद्धवजींना मी म्हटलं उद्धव साहेब आपण साहेबांचे पायाचे ठसे घेऊन ठेवायला पाहिजेत, ते आम्हाला पूजनीय आहेत. नाही रामदास भाई मी त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले. हे उद्धवजींचे शब्द आहेत. आणि म्हणून म्हटलं आमच्या दोघांची नाकोटी ठेवावी. त्यावेळेला तो गदड्या, खोटारड्या, भाडखाव, तेव्हा तू तर नव्हताच ना. आम्ही दोघेच होतो ना त्यावेळेला मातोश्रीमध्ये. तू कसं सांगू शकतोस? आणि मी म्हणून म्हटलं मी दोघांची नाकोटी झाली पाहिजे आमची. तुझा काय संबंध यामध्ये? तू कोण आहेस? तू काय मातोश्रीचा मालक झालास का? तू का तुला निम्मा हिस्सा दिलाय उद्धव ठाकरेंनी? तर या बाबतीत देखील खुलासा होणं आवश्यक आहे. त्यांनी माझ्या पुतण्याचा उल्लेख केला की याच्या पुतण्याने आत्महत्या केली. माझा मोठ्या भावाचा मुलगा हा अनिल परबच्या विरोधात कोर्टात जातोय. आमच्या कुटुंबामध्ये कुणीही आत्महत्या केलेली नाही. माझ्या पुतण्याने आत्महत्या केली नाही.